नोटरी अधिकारी यांचे पुढे केलेले ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र हे कायदेशीर असते का? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र देण्याचा प्रसंग येतो. ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र नोंदवण्याचे व शपथ देण्याचे अधिकार हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यापैकी नोटरी हे सुद्धा शपथ देणारे व ॲफिडेव्हिट नोंदवणारे शासन नियुक्त राजपत्रित अधिकारी आहेत. बऱ्याच ठिकाणी विशेषतः महसूल कामकाजामध्ये नोटरी प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट हे स्वीकारले जात नाही. परंतु दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 139 प्रमाणे कोण शपथ देऊन प्रतिज्ञापत्र नोंदवू शकते याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोर्ट किंवा मॅजिस्ट्रेट नोटरी ॲक्ट प्रमाणे जे नोटरी नियुक्त केलेले आहेत ते नोटरी अधिकारी तसेच माननीय उच्च न्यायालयाने ज्यांना शपथ देण्यासाठी व प्रतिज्ञापत्र देण्यासाठी नियुक्त केलेले आहे अशी व्यक्ती किंवा ज्यांना राज्य सरकारने शपथ देण्यासाठी व प्रतिज्ञापत्र नोंदवण्यासाठी नियुक्त केलेले आहे अशी व्यक्ती प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट नोंदवू शकते अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनी नोंदवलेले प्रत्येक प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट हे प्रत्येक ठिकाणी कायदेशीररित्या ग्राह्य मानण्यात येते. ते प्रतिज्ञापत्र कोणतेही अधिकारी कोणत्याही ठिकाणी नाकारू शकत नाहीत. महसूल विभागाकडे सुद्धा नोटरी यांच्याकडे केलेले प्रतिज्ञापत्र हे कायदेशीर म्हणून ग्राह्य धरणे बंधनकारक आहे, ते नाकारता येत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.